खरंच धोनीने जर सावधम त्यांच्या चुका सुधारल्या तर मँचेस्टरमध्ये खूप काही घडू शकतं आणि भारताला या मालिकेचं जे एक एक असं बरोबरीचं चित्र आहे ते बदलता येऊ शकतं। आपल्या मनातल्या या शंका, आपल्या मनातले हे प्रश्न आता मी विचारणार आहे क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संस्कृती यांना। संस्कृती, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। संस्कृती, नेमकं कसं बघायचं? धोनी अजून देखील सुधारत नाहीये, पण आता तरी धोनीला आपली पहिली चूक मुख्य सुधारायची आहे, ती म्हणजे त्याला आता अश्विनला खेळवायलाच हवं। अश्विनला त्याने खरं तर आधीच घ्यायला पाहिजे असं मला वाटतं, कारण अश्विनला न घेतल्यामुळे असं झालं की आपल्या वेगवान गोलंदाजावर प्रचंड ताण पडला। आपल्याला ह्यांना 5 टेस्ट खेळायच्या, कारण जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला वेगवान गोलंदाज जिंकून देणार असतील तर अश्विन सारख्या गोलंदाजांनी त्यांना रेस दिली असती। एखादा रोहित शर्मा वगैरे घेऊन नाही रेस मिळू शकत, कारण तो 6-7-8 षटकाच्या पुढे जास्त षटकं टाकू शकत नाही, पण अश्विनने टाकली असती ना। अश्विन हा रोहित शर्मापेक्षा जास्त रन्स करू शकतो, कारण कसोटीत त्यांनी 2 षटकं ठोकलेली आहेत। तर त्यामुळे तो विचार त्यावेळेला करायला हवा होता, त्याने केलेला नाही। आपण आता त्याला घेऊन तो विचार मला वाटतं धोनी करेल। पण एक गोष्ट विजय मला वाटतं एक आपण लक्षात ठेवूया की पटकन अश्विनाला यश मिळेल असं नाही, कारण कॅरम बॉल जो त्याचा स्ट्रेंथ आहे, इंग्लंडमध्ये कॅरम बॉल टाकणारे अजून यशस्वी झालेले नाहीत। म्हणजे सुनील नारायण हा यशस्वी झालेला नाही किंवा श्रीलंकेचा मेंडिस झालेला नाही, पण त्याचा अर्थ हा होऊ शकणार नाही असं नाही। ह्याचं यश जर यांनी जर यश आपल्याला मिळवून दिलं तर मॅचला कलाटणी देऊ शकतील, पण त्याचबरोबर त्याची मर्यादा सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे। संस्कृती, आपण जेव्हा म्हणतोय की अश्विनला संधी द्यायला पाहिजे, टीम इंडियाच्या नेट्सवर जर तुम्ही नीट नजर ठेवली तर तुम्हाला चित्र असं दिसतंय संस्कृती, जो मागच्या मॅचमध्ये जाडेजाने झेल सोडला होता त्या जागी अश्विन क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसतोय आणि पहिल्या स्लिपमध्ये शिखर धवन नाहीये। हा देखील एक संस्कृती मोठा दिलासा म्हणायला हवा आपल्याला मँचेस्टर कसोटीच्या दृष्टीनं। आणि जर धवन तिथे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसत नसेल तर याचा अर्थ शिखर धवन या टेस्ट मॅचमध्ये खेळणार नाही आणि धवनच्या जागी संस्कृती तुम्ही गौतम गंभीरला संधी द्याल का, पुजाराला किंवा विराट कोहलीला किंवा अजिंक्य रहाणेला किंवा रोहित शर्माला ओपनिंगला ढकलाल? मला असं वाटतं की गौतम गंभीरला आपल्याला संधी द्यायला लागेल। अर्थात पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की गौतम गंभीर 2011 साली फारसा यशस्वी झाला नव्हता, तो सुद्धा स्विंग पुढे ढेपाळला होता, पण त्यावेळेच्या विकेट्स आणि ती गोलंदाजी आणि आजची गोलंदाजी याच्यात फरक आहे। आणि शेवटी असं आहे की आपल्याला प्रत्येकाला बदल करून बघायलाच हवा। जर धवन यशस्वी होत नसेल तर गंभीर आउट अँड आउट ओपनिंग बॅट्समन आहे। पुजाराला ढकलण्यात किंवा कोहलीला ढकलण्यात काही हशील नाही। कोहली तर आता स्वतःचा फॉर्म शोधतोय, आउटस्विंगरला तो पटापट बाद होतोय, तो ओपनिंगला जाऊन तो आणखीन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल। तर त्यामुळे मला असं वाटतं की गंभीरला घेणं हेच योग्य। आणि तू जे स्लिपचं म्हणालास त्यात मला आणखीन एक ॲड करायचं वाटतं विजय, की अश्विनचे हात हे व्यंकटराघवनप्रमाणे मोठे आहेत आणि स्वीपला तो कदाचित उपयुक्त ठरू शकतो, कारण त्यांनी स्लिपमध्ये आणि गलीमध्ये चांगले कॅचेस घेतलेले आहेत। अशा प्रकारे निवड करून आपण स्लिप फिल्डर सुद्धा तयार करायला हवे।